हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व? एकदम मजेतच असाल. सकाळपासून उठली आहे ना, नुसतं कामामध्येच लागलेली होती. पण आता म्हटलं थोडीशी पेटपूजा करूया, कारण खूप भूक लागली. पपई 2 दिवसापासून माझी वाट बघत होता की हे कधी कट करणार, कधी नाही. बकऱ्याला कसं हलार करण्याआधी त्याला खाऊ पिऊ घालतात, तसंच मी या पपईला देखील मस्त धुवून घेतलं. त्यानंतर कट केला. कट केल्यानंतर तो दिसायलाच तसा वाटत होता की हा अजिबातच गोड नसेल, पण तरी मी खायची हिम्मत केली. जसा तोंडामध्ये टाकला ना, एवढा कडू लागला. कसा तरी मी एक स्लाइस तो खाल्ला. नंतर तो पपई खाणं माझ्यासाठी तर काही शक्यच नव्हतं. शेवटी मी तो उचलला आणि डस्टबिनमध्ये फेकून दिला. जाऊ जेव्हा सकाळी ड्युटीला निघून जातात त्यावेळेस हा किचनचा कारभार पूर्णतः माझ्यावर येतो. कोणती डॉल? आज मीनू घेऊन आली आहे बिट्टूला, त्यामुळे मला जायची गरज पडली नाही. मला शुक्रवार आहे, मला खायची झाली होती चिकन मटनची ग्रेव्ही. शुक्रवार आहे आणि मी दुसरं काही खायला असं तर शक्यच नाही. शेवटी मग मी अंडे होते तर अंड्याची भुर्जीच करायला घेतली. तिघी आम्ही जेवायला बसलो. बिट्टूचं, माझं आणि मीनूचं जेवण सुरू होतं. सासूबाई डोक्याला डाय लावतात. बिट्टूला ना थोडंसं कणकण होत होतं, त्यामुळे मी आज तिला ट्युशनला पाठवलं नाही. डायरेक्ट ती झोपली माझ्याकडे येऊन. तसं तर 2-3 दिवस झाले माझंच एवढं डोकं दुखत होतं. मी 2 दिवस आरामच केला. आज तिला बरं वाटत नाहीये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्यावेळेस माझ्या सासूबाई डोक्याला डाय लावत होत्या त्यावेळेस मी मीनूला म्हटलं की काही वर्षानंतर आपल्या दोघींलाही देखील अशी डाय लावावं लागेल. त्यानंतर ती मला म्हणाली की हो, मी तुझ्या डोक्याला लावेल आणि तू माझ्या डोक्याला लाव देशील. तसं म्हटल्यानंतर आम्ही दोघीही खूप हसलो. एक चतुर नार बडी होशियार. बिट्टूने चतुर सारखी शेंडी घातलेली. दाखव बघू. हा, एक चतुर नार करके शिंगार. नाही 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 ना, सारी हा करते सरक. झाले बघू. तूच तर म्हणत आहे मला करून दे, मी दिली तुला करून, तू मागितली ना मला. झाले आता व्यवस्थित बघू. हा दाखव. असं वक्तुल्ला. शाम की चाय बहुत थंडी के साथ. थंडी आहे आमच्याकडे आज तर. चहा पिल्यानंतर मी गेली होती पिशवी घेऊन बाजार आणायला. बाजार तर आणला, त्यासोबत येताना मी मटण पण घेऊन आली. आल्याबरोबर पहिला ते धुवायला घेतलं. 2-3 वेळ नॉर्मल पाण्याने धुवून घेतल्यानंतर चौथ्यांदा गरम पाणी करून परत एकदा धुवून घेतलं. आणि सेम अशाच पद्धतीने मी चिकन सुद्धा धुवून घेत असते, कारण जिथून आपण चिकन मटण घेतो तिथे माशा, त्यासोबतच धूळ वगैरे असते. माझं आणि बिट्टूचं जेवण झाल्यानंतर पहिला मी बिट्टूचा स्टडी करायला घेतला, कारण की तिचं होमवर्क होतं जे थोडं बाकी राहिलेलं. गुड मॉर्निंग. हॅव अ नाईस डे. कालपासून माझा डोकं एवढं दुखत आहे इथे. चेअरवर बघा 12 वाजले. काल झोपली जरा बरं वाटलं, आता जशी उठली तसं ते दुखते. कालचा ब्लॉग मी जास्त शूट केला नव्हता, त्यामुळे कालचा आणि आजचा ब्लॉग दोन्ही एकत्र एडिट करते. आज मी मस्त आलू, मटार आणि गोबीची एकत्र भाजी करते. मग मीनू सुद्धा किचनमध्ये आली. पटापट ती चपात्यांचं पीठ मळून घेत आहे, मी ते भाजी करत आहे. आम्ही दोघीही अजिबात बोलत नाहीये, कारण माझ्या डोक्यामध्ये तर तिडका निघत आहे, त्यामुळे मी एक शब्दही बोलत नाहीये. नाहीतर मला जर बरं असलं ना, त्यावेळेस आम्ही दोघी कधीच चूप बसत नाही. नुसतं आमच्या बडबड बडबड गोष्टी चालू असतात. फुल एन्जॉय करून आम्ही आमचा स्वयंपाक करत असतो. तसे तर घड्याळीत 12 वाजत असतात, पण इथे माझ्या डोक्यात 12 वाजले होते, म्हणून मी बोलत नव्हती. दुखणं आउट ऑफ कव्हरेज एरिया झालं होतं, म्हणून पहिला मीनूला म्हटलं मला गोळी दे, खूप डोकं दुखत आहे. गोळी घेतली. नाश्ता केल्यानंतर मग बरं वाटत होतं. आज आहे आमच्या घरी भंडारा, कारण एवढं मोठं पीठ मळून ठेवलं. काय हसता अरे जाती तुम्ही. भंडाराच असते रोज आमच्या इथे भंडारा. एवढं पीठ मळवल्या जाते, काय करावं. आता पीठ मळवलं तिने, तसं मी म्हणायला काय जातोय. यांच्यामधलं जर उरलं रोजच उरते. अरे ना ती रोजच उरते ना. अरे दादी उरते ना, काहीच नाही. आता ती म्हणत आहे, तुम्ही थोडी हो म्हणसाल. किती दिवस झाले चपाती सुद्धा आमच्या सुद्धा हिशेबी टाकत नाही मी, कारण की तू जेवत नाही दुपारी. आता तुम्ही ती म्हणत आहे, आता ती म्हणत आहे तर तुम्ही होच म्हणा.
वांग्याची भाजी भंडारा. सकाळपासून उठलो होतो, पूर्ण घर शांत होतं. म्हटलं आता काही ना काही तडका लावावं लागतं, म्हणून हा तडका लावला. चेहऱ्याला बांधून मी निघाली होती बिट्टूच्या स्कूलमध्ये पिशवी घेऊन. तेवढ्यात जाऊबाई माझ्या कानात काहीतरी फुसफुस सांगत होत्या. काय म्हटलं तर आता ते मला आठवत नाही. पिशवी घेऊन मी आली बिट्टूच्या स्कूलमध्ये. उद्या आहे गॅदरिंग, त्यामुळे पूर्ण इथे स्टेज वगैरे झालेलं आहे लावून. पिशवी घेऊन आली होती मी. बिट्टूचा कॉस्ट्युम मिळणार होता त्यासाठी. सर्व मुलांच्या मम्मी आल्या होत्या, मीच बाकी होती. मी आल्यानंतर मग काय बिट्टू तिथे लाडामध्ये आली. माझ्या बिट्टूचा डान्स आहे हो. बघू दे बरं कशी होते तुला. मेरे जागने से पहले हाय रे मेरी किस्मत सो जाती है, मैं देर करता नहीं, देर हो जाती है. एवढं दर्दनाक मी गाणं का म्हणते, कारण खूप डोकं दुखत आहे आणि डोकं दुखत आहे, डोकं दुखत आहे असं म्हणून म्हणून ते जास्तच दुखत आहे. म्हणून मी आता माझं काही दुखत नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. असं म्हटलं तर डोकं दुखणं बंद होईल, मी असं ऐकलंय. गरम गरम चपात्या झाल्यानंतर आम्ही दोघी सासूनं पहिला जेवायला बसलो. बिट्टूने तर इथे अंगच टाकलं, कारण की तिला ताप आलेला. डोक्याला तर मी खूपच त्रासली असं वाटतं. माझ्या डोक्यावर मी दगड मारू की काय. मगाशी जरा बरं वाटत होतं, पण परत दुखायला सुरुवात झाली. बिट्टूला म्हटलं की बाळा असं करणं, माझं डोकं दुखत आहे, थोडं दाबून दे. ते दाबून देण्याऐवजी ह्या मॅडम त्या लाईट चालू बंद करतायत. तेवढ्यात मीनू सुद्धा ड्युटीवरून आली होती संध्याकाळी. मग मी चहा ठेवला, तिला आवाज दिला की चल आपण चहा पिऊया. दोघींनी बसून चहा घेतला. त्यानंतर लागले मी स्वयंपाकाला. बरेच दिवस झाले वांग्याचं भरीत खाल्लंच नव्हतं. दिवस कशाला, महिने झालेत, म्हणजे साधारण 1 वर्ष होत आलं की वांग्याचं भरीत खाल्लंच नाही. आणि मी काल जेव्हा मस्त भरीताचे वांगे बघितले तर अर्धा किलो घेऊन आली होती. मुद्दाम त्रास द्यायला. हा फुलत नाहीये तो. असं करायचंय नको ना, मग मारतो ना मग तो तुला. मी असं करू? स्टडी करत आहेस का? बरं बरं राहू दे बेटा, चल मी तर जाते चुडे लेते आता. बिट्टूच्या अंगाला हात लावला तर एवढं गरम लागलं. चला म्हटलं पहिला थर्मामीटरने चेक करून बघूया. डोकं दुखते? चेक केलं तर 100.4 असा ताप तिला आलेला. घरी औषध होती तच लगेच तिला देऊन दिली. उद्या आहे बिट्टूचा ॲन्युअल डे. त्यासाठी तिला बांगड्या नथनी लागणार होती. ते सामान पहिला आणून घेतलं. सामान घेऊन आम्ही बाहेरून पण आलं, पण तरी बिट्टूला इथे माहिती ना एवढे गुंग अवस्थेत TV बघत होती. इथेच आपला ब्लॉग संपला. आवडला असेल तर एक नक्की करा.